अशा विषयाला वाचा फोडण्यासाठी सावंतवाडीत कोणी पत्रकार पुढे येत नसताना आपण मात्र हा ज्वलंत जाज्वत विषय आज तुम्ही लोकांसमोर मांडण्यासाठी मला संधी दिलीत। या ठिकाणी 13 अँब्युलन्स ह्या दीपक केसरकरांनी खरेदी केल्या आणि या 13 अँब्युलन्सच्या माध्यमातून जनसेवेचं व्रत आपण कसं करतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला। मुळात विशाल परब यांनी 7 ते 8 अँब्युलन्स आणल्याबरोबर आणि त्या अँब्युलन्समुळे आपली मतं फुटतात की काय अशी भीती निर्माण झाल्यामुळे आचारसंहिता लागल्याबरोबर ह्या 13 अँब्युलन्स आणल्या गेल्या। सावंतवाडी शहरातल्या अनेक नागरिकांनी ह्या अँब्युलन्स मागे पाहिल्या होत्या आणि अचानक ह्या अँब्युलन्स गायब झाल्या। आजही लोकांना प्रश्न पडलाय की दीपक केसरकरने 13 अँब्युलन्स आणल्या त्या गेल्या कुठे? तर ह्या गोविंद नाट्य मंदिर तथा गोविंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल इथे अँब्युलन्स लावल्या गेल्या आहेत। कारण मला वाटतं इथे गोविंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची जागा हीच जवळजवळ निश्चित झाली आहे। कारण राजघराण्यांचा हा राजघराण्याचा न्यायालयीन वाद असल्यामुळे जागेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आता दीपक केसरकरने गोविंद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ही जागा निश्चित केली असावी म्हणून तर इथे त्या 13 अँब्युलन्स लावलेल्या आहेत असं मला वाटतंय। सावंतवाडीकर हो, आज कुठल्या तरी एखाद्या गरजू माणसाला अँब्युलन्स मिळत नाही, परंतु गेले जवळजवळ 6 महिने ह्या 13 अँब्युलन्स इथे उभ्या आहेत। आणि त्या कशासाठी उभ्या आहेत आणि कशासाठी सोडवल्या जात आहेत याला जनतेने विचार करावा। एका बाजूने सांगतायत मी प्रामाणिक स्वच्छ राजकारण करतोय, मग हे 13 अँब्युलन्स खरेदी करण्यासाठी आलेला पैसा कुठल्या मार्गाने आला हे जरा जनतेला कळावं। तुमच्या वडलोबाजी जमली होत्या सगळं आम्ही केलं, तर मग वडलोबाजी हा झाला खूप काळ संपला। आता ही 13 अँब्युलन्स खरेदी करण्याची ही क्षमता दीपक केसरकरांकडे कुठून आली, हा पैसा कुठून येतो याचा जनतेने आज विचार करण्याची गरज आहे। मंत्रिपदाच्या काळात त्यांनी एक शासन निर्णय घेतलेला होता की पुस्तकांना वह्यांची पानं जोडायची। त्या 64 लाख शासनाच्या पाण्यात गेले। या 64 लाखाला वाणी कोणी नाही, कोटी ना, मग 64 कोटी रुपये शासनाचे अशा प्रकारे पाण्यात जात असतील आणि अशा 13 अँब्युलन्स आज या सडत असतील तर ही जनसेवा का? आज सावंतवाडीत रुग्णालयात हॉस्पिटलला डॉक्टर नाहीत, त्याच्यामुळे लोक मरत आहेत, लोकांचे जीव जात आहेत, परंतु 13 अँब्युलन्स सडल्या जात आहेत। या 13 अँब्युलन्सचा वाली कोण आणि ह्या कशासाठी आणल्या गेल्या होत्या? निवडणूक झाल्यानंतर या अँब्युलन्सची आवश्यकताच नाही अशा प्रकारे आज दीपक केसरकरांचं राजकारण सुरू आहे हे यातून स्पष्ट होत आहे। मी असंही म्हणेन की केसरकर साहेब, तुम्ही 4.25 कोटीचा कारंजा मोतीतलात उभारताय, हे 4.25 कोटी हॉस्पिटलसाठी खर्च केले असते, चांगल्या सुविधा दिल्या असत्या, चांगले डॉक्टर आणले असते तर अनेक लोकांचे जीव वाचले असते। पण तेथे खर्च न करता त्या 4.25 कोटीमध्ये आपली टक्केवारी किती याचा हिशोब करूनच विकास आज काम केलं जात आहे। आणि ह्या ज्या अँब्युलन्स आणल्या गेल्या ह्या जर जनतेसाठी आणल्या गेल्या तर निवडणूक जिंकल्यानंतर आता 6 महिने झाले तरी या अँब्युलन्स रस्त्यावर आल्या नाहीत, कोणाच्या जनतेच्या सोयीसाठी आल्या नाहीत। एकही अँब्युलन्स आज जनतेच्या हितासाठी त्यांच्या समस्येसाठी चालू झाली नाही याचा अर्थ स्पष्ट होतोय की केसरकरांचं राजकारण, केसरकरांचं समाजकारण हे केवळ स्वार्थापोटी उभं आहे आणि केवळ स्वार्थ आणि स्वार्थ यामुळे या अँब्युलन्सला आज वाली कोणी नसल्याचं दिसून येत आहे। इथे मोठं होल्डिंग होतं, या ठिकाणी मुद्दामून बघा, मंत्री असताना मोठं होल्डिंग उभं केलं, असंच 2-3 होल्डिंग उभी केली, आज मंत्रीपद गेल्यानंतर ती होल्डिंग साडायला लागली। म्हणजे जाहिरातबाजी, लोकांची दिशाभूल, प्रोपगंड, खोटं बोलणं आणि ठासून बोलणं, काही पत्रकारांचं एक रॅकेट आहे, ते त्यांचे समर्थक आहेत। काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या बरोबर म्हणून सांगायचं। मी सांगतोय पत्रकारांनी मला फक्त 6 महिने साथ द्या, 8 दिवसांनी एक भ्रष्टाचार प्रकरण दीपक केसरकरांचं बाहेर काढून दाखवतो। माझा धंदा साधा आहे, सिंपल व्यवसाय, सिंपल सामान्य माणूस, नगरसेवक झालो, अर्बन बँकेवर संचालक झालो, काही पद भूषवली, पण अशा प्रकारची प्रॉपर्टी मालमत्ता मी मिळवू शकलो नाही। जरा दीपक केसरकर आम्हालाही सांगा तुमचे सोर्स काय? असे 13 अँब्युलन्स सडवण्याची ताकद तुमची जर असेल आणि अशा प्रकारचं तुमचं विकास काम असेल
तर आम्हाला सामान्य जनतेला, सुशिक्षित बेकारांना जरा सोर्स सांगा, तेही तुमच्यासारखे असे श्रीमंत होतील, तेही कोट्याधीश होतील. आज सामान्य जनतेला 2 वेळ पोट भरणं कठीण झालंय आणि अशा परिस्थितीत असे 13 अँब्युलन्स हे सावंतवाडीत सडतायत. मित्रांनो, विचार करा, हे पाप कुणाचं? ही दीपक केसरकरांची पाप आज जनतेच्या जीवावर येत आहेत. कोरोनाच्या काळात ऑक्सिजन नसल्यामुळे अनेक लोक आज गेले, ऑक्सिजन सुविधा नाही, आणि ही ऑक्सिजन सुविधा नसताना अनेक लोक गेलेले असताना आजही हॉस्पिटलचा कारभार सुधारू शकले नाहीत. याचं कारण खासगी हॉस्पिटल असलेल्यांचे मित्र, त्यांचे सहकारी, कदाचित त्यांचे जे पार्टनर आहेत, आणि सरकारी हॉस्पिटल चालण्यापेक्षा खासगी हॉस्पिटल चालली पाहिजेत, हीच भूमिका दीपक केसरकरांची या माध्यमातून दिसून येते. नाहीतर अशा 13 अँब्युलन्स आज इथे सडल्या नसत्या. हे याचं ज्वलंत उदाहरण आहे. मी इथे एक आणखी जनतेला विनंती करतोय, सामाजिक सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या या सामाजिक संघटनांनी, समाजसेवकांनी इथे एकदा यावं आणि जाहीरपणे या 13 अँब्युलन्स का सोडल्या जात आहेत याचा सवाल दीपक केसरकरांना विचारावा, अशी मी या ठिकाणी विनंती करतो.